आपण जसजसे प्रगत होत गेलो तसतसा अत्याधुनिक साधनांचा तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेला. कृषी क्षेत्रही अर्थातच याला अपवाद नाही. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण जमिनीची सुपीकता हरवत चाललो आहोत आणि ती जर परत मिळवायची असेल तर सेंद्रिय शेतीला पर्याय नाही. नैसर्गिक साधनांचा वापर करून केलेली अशी शेती आरोग्यदायी आणि जमिनीसाठी फलदायी ठरते. मी यावल येथील साने गुरुजी ज्युनियर कॉलेज येथे व्हाईस प्रिन्सिपल म्हणून 2005ला रिटायर झालो. रिटायरमेंटनंतर मी सेंद्रिय शेती करायची हे मनाशी ठरवलं. सेंद्रिय शेती अशासाठी की आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि ज्यांना कोणाला द्यायचं आहे त्यांना विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न पुरवठा करायचं हा एक मनाशी ध्यास घेतला. त्याची प्रेरणा मला जळगाव येथे डॉक्टर मोहन देशपांडे यांच्या प्रवचनातून मिळाली आणि म्हणून मी सेंद्रिय शेतीकडे वळलो. माझ्याबरोबर माझे 2 सहकारी पण होते आणि तेव्हापासून आपल्या शेतीमध्ये रासायनिक खत, कोणत्याच प्रकारचं रासायनिक खत टाकायचं नाही असं मी ठरवलं आणि फक्त शेणखताचा वापर करायचा. शेणखत चांगलं कुजलेलं तयार करायचं आणि त्याचा वापर करायचा. आपल्याला, आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि पर्यायाने देशाला विषमुक्त अन्न हवं असेल तर सेंद्रिय शेती करणं आवश्यक आहे. याची जाणीव जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुका येथील प्रकाश चोपडे यांना झाली आणि निवृत्तीनंतर ते याकडे वळले. सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना चोपडे यांनी केळीवर याचा प्रयोग केला आणि हा प्रयोग यशस्वी झाला आणि मग दुसऱ्या पिकांसाठीही ही पद्धत वापरली गेली. यामध्ये जीवामृताचा वापर ही खूप महत्त्वाची गोष्ट. मी बहुतेक सर्वच प्रकारची पिकं माझ्या शेतीमध्ये घेतो. पहिला क्रमांक आमचा हा एरिया जो आहे जळगाव जिल्ह्यात यावल तालुका आणि रावेर तालुका या केळीचं म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून मी केळीवर प्रयोग केला आणि केळीसुद्धा मी सेंद्रिय पद्धतीने घेतली. तर सेंद्रिय पद्धतीने म्हणजे काय, तर मी माझ्या शेतामध्ये जीवामृत तयार करायचो, नंतर वेस्ट डिकंपोजर तयार करायचो. जीवामृतात एक डोस जीवामृताचा द्यायचा 1200 लिटर, असं 3000 केळी माझी साधारणतः दरवर्षी असते. त्यामध्ये 1200 लिटर जीवामृत याप्रमाणे मी वापर करायचो. मला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळायला लागले. मग इतर पिकांनासुद्धा मी जीवामृतचा वापर करायला लागलो. जीवामृत टाकल्यानंतर 15 दिवसानंतर त्यात असणाऱ्या जीवाणूंना सशक्त करण्यासाठी मी तांदळाची खीर आणि त्यात ताक आणि गूळ याचा वापर करून ड्रिंचिंग मी करायचो. मी नेहमी माझ्या सर्व पिकांना ड्रिंचिंग पद्धतीनेच जीवामृत, वेस्ट डिकंपोजर आणि इतर सर्व खतं देत असतो. आता सध्या माझ्या शेतामध्ये मी मिरचीची लागवड केली आहे 1.5 एकरावर. त्याचप्रमाणे मी रिटायर झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर या जिथे उभा आहे तिथे मी आवळ्याचा लागवड केली. आज माझी आवळे सेंद्रिय पद्धतीची आहेत. एकदम छान आणि मोठमोठी झाडं झालेली आहेत. त्याचबरोबर मी विविध प्रकार म्हणजे मी कापूससुद्धा सेंद्रिय पद्धतीने घेतला आहे. आता माझ्याकडे तूर आहे, उडीद, मूग हे पण मी सेंद्रिय पद्धतीनेच घेतो. त्यांना 1-1 डोस जीवामृताचा देतो. बाकी स्प्रेइंगसाठी जीवामृताचा वापर करतो. त्यानंतर
घरी मी काही औषधं तयार करतो. उदाहरणार्थ त्यात तंबाखू चालत नाही म्हणून मी अमित तयार करतो. अद्रक, मिरची आणि लसूण हे 1 दिवस आधी त्याचा पेस्ट तयार करून रात्रभर भिजवायचे आणि त्याचं औषध तयार करून ते आपल्या पिकावर जर आपण फवारले, तर याचा परिणाम आपल्याला पिकावर खूप चांगला दिसतो. म्हणजे बुरशीचाही नायनाट होतो. त्याचप्रमाणे अळीचा पण त्या ठिकाणी नायनाट होतो. पिकांच्या उत्तम उत्पादनासाठी जीवामृताचा वापर कसा करायचा हे प्रकाश चोपडे यांनी सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं आणि त्याचबरोबर फवारणीमध्येही हा वापर केला जातो हे स्पष्ट केलं. पिकांना पोषक म्हणून मी घरच्या घरी आपलं अंड्याचं अमिनो ॲसिड तयार करतो. त्या अंड्याचं अमिनो ॲसिड तयार करण्याची पद्धत फार सोपी आहे. अंडी आपल्या निंबाच्या रसामध्ये भिजवून ठेवायची 21 दिवस आणि ते तयार झालं म्हणजे आपण त्याचा वापर करू शकतो. त्याच्यामुळे आपलं पीक जोमदार, सशक्त आणि त्याचा आपल्याला रिझल्ट पण चांगला मिळतो. कोणत्याही पिकाच्या उत्तम गुणवत्तेसाठी त्याचं रोगापासून संरक्षण करणं आवश्यक असतं. अळीचं नियंत्रण, बुरशीचा नायनाट यासारख्या गोष्टींसाठी लागणारी औषधं घरच्या घरी कशी तयार केली जातात याविषयी प्रकाश चोपडे म्हणाले. केळी माझी एकदम उंच आणि चांगली मिळते. साधारणतः 18-19ची रासपर्यंत माझ्या केळीची मला मिळते. शेवटी थोडी कमी रास होते, परंतु छान मिळते आणि त्या केळीची चव पण खूप छान लागते. रासायनिक खतं वापरून जमीन आपली फार कडक आणि विषयुक्त झालेली आहे. जमीन जर आपली सशक्त असेल, तर आपल्याला कोणत्याच प्रकारचा काही जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जितकं सेंद्रिय कर्ब चांगलं असेल, तितकं आपलं पीक अधिक जोमाचं आणि उत्तम प्रतीचं आपल्याला पीक मिळतं आणि त्यामधले इन्ग्रेडियंटसुद्धा तपासले आहे मी, खूप चांगले मिळतात आपल्याला. मी वेगवेगळे प्रयोग केलेले आहे. मी गव्हाचं उत्पन्न सीड बॉल पद्धतीने घेतलेलं आहे, बेडवर घेतलेलं आहे. आतासुद्धा माझ्या शेतामध्ये ब्रीडर बियाणं प्लॉट आहे तूरचा, तो मी पट्टा पद्धतीने लावलेला आहे. 3x6x3 अशा पद्धतीचं. त्याच्यामुळे खूप चांगली तूर आहे माझी आणि त्या तुरीचं पण चांगलं उत्पन्न येईल असं मला खात्री वाटते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं. पण या बीजाबरोबरच जमिनीची सशक्तताही तितकीच मोलाची असते आणि त्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं गरजेचं असतं. पिकांचं उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेताना प्रकाशजींनी वेगवेगळे प्रयोग केले. मी मकासुद्धा सेंद्रिय पद्धतीने घेतो. मक्यावरती जी अळी पडते, ती अळी मारण्यासाठी अगदी सोपं आणि चांगल्या पद्धती आहे. पोहनकर फाउंडेशन म्हणून एक आहे, त्यांनी अळीच्यासाठी एक उत्तम औषध दिलं होतं. त्याचा मी वापर केला तर मला त्याचे रिझल्ट चांगले मिळाले. पण ती काय आहे? अगदी सोपं आहे. आपण निंबोळी अर्क, निंबोळी तेल, मीठ आणि निरमा पावडर आणि अगदी साधं आणि सोपं म्हणजे आपला जो कांदा असतो खायचा, तो कांदा चिरून टाकायचा आणि 5 लिटर बादलीमध्ये, पाण्याच्या बादलीत, त्या पाण्यात त्याला धुवून टाकायचं आणि ते कांद्याचं पाणी त्या मिश्रणामध्ये आपण जर टाकलं, तर पहिला स्प्रे घेतल्यानंतर लगेच दुसरा जर स्प्रे आपण घेतला, तर आपल्याला मक्यावरची अळी, तसंच आपल्या कपाशीवरची बोंड अळीसुद्धा त्याच्यामुळे नायनाट होते. कोणत्याच प्रकारची अळी आपल्याला दिसत नाही. लगेच तो फवारा मारतावर खाली पडतो. हाच फवारा मी कपाशी पिकावर ज्यावेळेस पांढरा ढेकूण हे पडलेले होते, तर मग त्याचा कसा नायनाट करायचा, तर याच फॉर्म्युल्याचा वापर करून मी त्याच्यावर स्प्रे केला. पण स्प्रे करण्यापूर्वी त्या पिठ्या ढेकणावरती मी निरमा पावडरचा प्रथम प्लेन स्प्रे घेतला आणि निरमा पावडरचा स्प्रे घेतल्यानंतर मग या निंबोळी अर्क, निंबोळी तेल, मीठ आणि ताक आणि कांद्याचं पाणी याचा वापर केला. तर पांढरा ढेकूण म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काहीही शिल्लक राहिलं नाही. काही परिणाम आपल्याला त्याच्यात दिसत नाही. इतकं उत्तम आणि सोपं आणि साधं घरच्या घरी तयार करण्यासारखं औषध आहे. आपल्याला महागड्या रासायनिक औषधाचा
काही उपयोग होत नाही. लगेच त्याचा परिणाम फक्त पेन किलरसारखा आपल्याला दिसतो. पण नंतर परत "ये माझ्या मांगल्या" अशा पद्धती होतं. परंतु हा असा आपण जर फॉर्म्युलाचा वापर केला घरच्या घरी औषध तयार करून, तर खूप छान. सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना गांडूळ खत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. गहू, हरभरे यासारख्या पिकांसाठी या खताचा चांगला फायदा होतो. जमिनीला उत्तम खाद्य दिलं तर उत्पादनही उत्तम प्रतीचंच मिळतं, हा विश्वास प्रकाश चोपडे यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. आपल्या आजूबाजूला डुलणारी हिरवीगार आवळ्याची झाडं प्रकाशजींना आगळं समाधान देऊन जातात. माझ्या शेतामध्ये मी गांडूळ खत प्रकल्पसुद्धा घेतलेला आहे. गांडूळ खत मी घरच्या घरीच तयार करतो आणि त्या गांडूळ खताचा आपल्या केळीसाठी, इतर पिकांच्यासाठी मी वापर करतो. अशा पद्धतीने आपल्या आपल्या शेतामध्ये आपल्या जमिनीला जे अन्न लागतं, तेच आपण तयार करायचं चांगल्या प्रतीचं. जसं आपण चांगलं अन्न आपल्या घरी तयार करतो आणि खातो, तसं जमिनीला जर आपण चांगल्या प्रकारचं अन्न म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, गांडूळ पाणी याचा जर आपण वापर केला, तर त्याचे रिझल्ट खूप छान आणि चांगले मिळतात. ही जी एवढी मोठी-मोठी झाडे मला दिसत आहेत आवळ्याची, ही आवळ्याची झाडं जर 12-13 वर्षाची आहेत. खूप छान आवळे लागतात, त्याची चव पण खूप छान लागते. माझ्या शेतातील आवळ्याच्या 1 किलोच्या आवळ्याचा जितका रस पडतो, तेवढा रस माझ्या अनुभवानुसार दुसऱ्या कोणत्या आवळ्यांचा येत नाही. म्हणजे आपल्याला त्यात क्वालिटी पण मिळते. तसंच मक्याची जर तुम्ही भाकर तयार केली पिठाची, तर तीसुद्धा उत्तम लागते. मी गहू सीड बॉल पद्धतीने घेतला. खूप छान उत्पन्न मिळतं सीड बॉल पद्धतीने. कमी बियाणं लागतं, कमी खर्च लागतो. फक्त मजुरी पहिल्या सुरुवातीला चांगली फक्त जास्त लागते. परंतु माझा असा अनुभव आहे, की आपण साधा जो गहू पेरतो, त्या गव्हाला जे फुटवे येतात, ते आपण जर मोजले तर साधारणतः 8-9 जास्तीत जास्त 10-12 पर्यंत येतात. पण सीड बॉल पद्धतीने जर तुम्ही घेतला, तर एकेका ठिकाणी कमीत कमी 30-35 ते 55 पर्यंतचे फुटवे मी मिळवलेले आहे. म्हणजे विचार करा, की आपलं गव्हाचं उत्पन्न तिथे किती वाढलं असेल. मी 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला विश्वास पटणार नाही, परंतु जवळ-जवळ 7 क्विंटल गव्हाचं उत्पन्न घेतलेलं आहे. म्हणजे एकरी किती येईल त्याचा विचार करा. सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना वेगवेगळे केले जाणारे प्रयोग प्रकाशजींना उत्कृष्ट उत्पादनाची हमी देतात. त्याचबरोबर गव्हासारख्या पिकाबरोबर घेतलं जाणारं धणे आणि मेथीचं आंतरपीक मजुरीसाठी होणारा खर्चही निकालात काढतात. सीड बॉल पद्धतीमध्ये मला आणखीन एक अनुभव चांगला मिळाला, की त्या बॉलमध्ये मी धणे आणि मेथी टाकलेली होती. तर त्या ठिकाणी गव्हाबरोबर धणेही निघाले आणि मेथीही निघाली. तर ती मेथीची भाजी म्हणून काढली आणि मी ती विकली. धण्याची कोथिंबीर म्हणून निघाली, ती पण काढली आणि ती मी विकली. तर माझा जो मजुरीचा खर्च होता, तो त्या कोथिंबीरमध्ये आणि त्या मेथीच्या भाजीमध्ये निघून गेला. म्हणजे आपण अशा पद्धतीने जर केलं, तर खूप चांगलं उत्पन्न आपल्याला गव्हाचंही मिळतं. अनेक पिकांबरोबरच हरभऱ्याचं उत्पादनही प्रकाशजींनी सेंद्रिय पद्धतीने घेतलं आणि तेही यशस्वी ठरलं. हरभरासुद्धा मी आपल्या सेंद्रिय पद्धतीने घेतो. हरभरा पेरल्यानंतर त्या हरभऱ्याला जीवामृत एक 5-7 दिवसानंतर, 8 दिवसानंतर हरभरा निघाला की एक डोस द्यायचा, ड्रिचिंग करायचं. त्याच्यानंतर जीवामृतचाच जर आपण स्प्रे घेतला, तर त्याच्यावर म्हणजे असे 2-3 स्प्रे जर नुसते जीवामृतचे आपण घेतले, तर बुरशी येत नाही, अळीसुद्धा येत नाही. म्हणजे इतके चांगले रिझल्ट आपल्याला याच्या मिळते. त्याचबरोबर आपली जमीन ही विषमुक्त होते. त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्माचं प्रमाण वाढत जातं. मी 2-3 वेळा माझ्या जमिनीची सॉईल टेस्टिंग केली, तर तिच्यामध्ये मला सेंद्रिय कर्माचं प्रमाण वाढलेलं दिसतं. आतासुद्धा जमिनीमध्ये आपण जर चाललो, माझ्या
जमिनीमध्ये, माझ्या शेतातल्या याच्यामध्ये, तर असं वाटतं की आपण गादीवर चाललो आहे. इतकी नरम अशी माझी जमीन आता झालेली आहे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण साधारणतः 1 ते 1.2 किंवा 3 पर्यंत माझ्या जमिनीचं आहे. अजून ते आणखीन जास्त वाढलं पाहिजे. सेंद्रिय आपल्या शेणखताचा, कंपोस्ट खताचा आपण अधिक वापर करायचा. केळीच्या झाडांसाठी साखर कारखान्यातील राखेचाही उत्तम उपयोग प्रकाशजींनी केला आणि आपल्या प्रयोगशील वृत्तीचं उदाहरणच सगळ्यांसमोर ठेवलं. सेंद्रिय पद्धतीने केली जाणारी शेती ही सुरुवातीला नसली तरी काही काळानंतर मात्र लाभदायक ठरते, हेही समजावून सांगितलं. मी आपल्या साखर कारखान्याचे जे कोळसायुक्त राख येते काळी-काळी, त्या राखेचा सुद्धा वापर केला. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. ज्या ठिकाणी त्या राख पडलेली होती जास्त प्रमाणामध्ये, तिथे माझे केळीचे झाडाची उंची जवळजवळ 1 फुटाने जास्त आणि तिथला घड जो आहे, त्यात घडाची फळ्यांची संख्या 3 ते 4 फळ्यांनी वाढलेली दिसली आणि त्याचा वाधा पण चांगला आपल्याला मिळतो. म्हणजे अशा रीतीने सेंद्रिय शेतीत आपल्याला विषमुक्त अन्नही मिळतं, आपली जमीनही सशक्त होते आणि आपल्या सर्व कुटुंबाला विषमुक्त अन्न मिळतं, आपलं शरीर चांगलं राहतं, आपलं अन्न चांगलं मिळतं. सेंद्रिय शेती फक्त नुसती जमिनीचं हे तत्व वाढवायचं आणि विषमुक्त अन्न घ्यायचं असं नाही आहे, तर समाजासाठी सुद्धा समाजाचाही स्तर चांगला वाढला पाहिजे, आपलं कुटुंबाचं आरोग्य वाढलं पाहिजे, त्याचबरोबर देशाचं आरोग्य टिकलं पाहिजे आणि विशेष म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहून आपला दवाखान्याचा खर्च कमी झाला पाहिजे. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या दवाखान्याचा खर्च इतरांच्यापेक्षा 25% आहे. म्हणजे सर्दी पडसं झालं तर कोणतीही प्रकारची औषधी न घेता 4 दिवसामध्ये सर्दी पडसं बरं होतं. हा कशाचा परिणाम आहे? आपण जे आहार घेतो, तो आहार जर चांगला आणि उत्तम असेल, तर आपले संपूर्ण असे जे व्हायरल आजार असतात, ते आपोआप येतात आणि आपोआप निघून जातात. मुळात शिक्षकी पेशा यामुळे ज्ञानार्जन करण्याची आवड चोपडेजींना आहेच आणि प्रयोगशील वृत्ती, नवनवीन गोष्टींचा ध्यास आणि प्रचंड ऊर्जा या गुणांमुळे प्रकाशजींनी आता शेडनेट गृहाचा वापर करून सेंद्रिय शेती करायचं ठरवलं आहे. आता या ठिकाणी मी आपल्याला केळी बाहेरून विकत आणावी लागते, रोपं बाहेरून विकत आणावी लागतात. त्याच्याचप्रमाणे आता मी मिरचीचं प्लॉट घेतलेला आहे. मिरची लागवड करण्यासाठी मला मिरचीची रोपं बाहेरून विकत आणावी लागली. मग मी असं मनाशी ठरवलं की बाहेरून आपण विकत आणायची, त्याच्यापेक्षा आपण आपल्या शेतामध्येच शेडनेट गृहाचा जर वापर केला तर काय हरकत आहे. म्हणून मी यावर्षी शेडनेट गृह उभा केला आहे आणि त्या शेडनेट गृहामध्ये मी आता मला लागणारी जी रोपं आहे, ती मी तिथल्या तिथे माझी मी तयार करणार आहे. म्हणजे बाहेरून आणण्याचा तो माझा खर्च वाचेल आणि माझ्या उत्पन्नात मी ते रोपं जे तयार करणार आहे, ती सेंद्रिय पद्धतीनेच, म्हणजे त्या रोपांना जी मी वाटी वापरणार आहे, जे कोकोपीट त्या ठिकाणी आपण वापरणार आहे, तिच्यामध्ये जीवाणुयुक्त आणि विषमुक्त अशा पद्धतीचंच ते आपण तयार करू आणि सेंद्रिय पद्धतीने रोपं तयार केली तर रोपं अगदी उत्तम आणि चांगली आपल्याला मिळतात. शेडनेट गृहामध्ये मला लागणारी जी रोपं आहे ती तयार करणार आहे आणि त्याचबरोबर ज्या लोकांना सेंद्रिय शेतीच्या याच्यामध्ये सेंद्रिय रोपं पाहिजे असतील, त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मी रोपं तयार करून देणार आहे. अनेक प्रकारची पिकं प्रकाश चोपडे यांनी आपल्या शेतात घेतली. सेंद्रिय शेतीचा त्यांचा हा प्रयोग नक्कीच यशस्वी झाला, पण यामध्ये पपईचं पीक हे राहून गेलं होतं. अर्थात त्याची भरपाई प्रकाशजींनी केली आणि हिरवीगार पपई त्यांच्या शेतात डोलायला लागली. मी यावर्षी एक नवीन आणखीन प्रयोग केला की पपईवरती व्हायरस खूप येतो आणि त्याच्यामुळे पपईची रोपं खूप खराब होतात. मी माझ्या शेतामध्ये पपई पण लावलेली आहे. तुम्हाला पपईच्या झाडावरती कोणत्याही प्रकारचा रोग दिसणार नाही. खालपासून वरपर्यंत सर्व झाडं ग्रीन आहेत, पाला पण ग्रीन आहे
आणि पपई पण आता पट्टा पडलेली आहे, चांगली आहेत. हे पण बघा झाड, कुठेही तुम्हाला रोग दिसणार नाही आणि एकदम चांगले आहेत. सेंद्रिय याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात होतो. म्हणजे जवळजवळ नसल्यासारखाच होतो आणि आपल्याला फळांची क्वालिटी पण छान मिळते. अजून हे 3 महिन्यात 3.5 महिन्याचं पपईचं झाड आहे. तसंच मी काशीफळ, गंगाफळसुद्धा त्या पपईत आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे. ते पण चांगलं मिळतं आणि त्याची पण खूप चांगली आपल्याला हे मिळते. असे विविध प्रयोग माझ्या शेतामध्ये मी सेंद्रिय पद्धतीने केले आणि त्याचे रिझल्ट मला खूप चांगले आणि उत्पन्नसुद्धा चांगलं मिळतं. मल्चिंग पेपर वगैरे गोष्टींचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने मिरचीचं उत्पादन किती सुंदरपणे घेतलं गेलंय हे प्रकाशजींनी अगदी समाधानाने सांगितलं. निंबोळी अर्काचा महत्त्वपूर्ण वापर प्रकाश चोपडे यांनी सविस्तर स्पष्ट केला. ह्या माझा निंबोळी अर्क तयार करण्याचं युनिट आहे. ही 200 लिटरची पाण्याची टाकी आहे. यामध्ये मी 200 लिटर पाणी भरून ठेवतो. नंतर साधारणतः आपल्याला ज्या PPMचं पाहिजे आहे, आपल्याला 5% पाहिजे आहे, तर आपण 10 किलो निंबोळी पावडरची गाठोडी बांधायची, ती त्या पाण्यात सोडून द्यायची. ती त्यामध्ये भिजलेली असते आणि एक 2-4 दिवसानंतर एकदम मस्त उत्तम प्रतीचं फ्रेश निंबोळी अर्क तयार होतं. हे निंबोळी अर्क आपण फवारण्यासाठी वापरतो. त्याच्यामुळे बरेचसे परिणाम चांगले आपल्याला मिळतात. पिकावरचं तुडतुडे, मावा, तुडतुडे ते पण उडून जातात. बुरशी पण नाहीशी होते आणि पिकाचं संरक्षण खूप चांगल्या प्रकारे निंबोळी अर्काचा होतं. विषमुक्त शेती हा ध्यास, कुटुंब, समाज आणि देशाच्या आरोग्याची आस आणि निवृत्तीनंतरही स्वस्थ न बसता जिद्दीने नवीन काहीतरी करून दाखवण्याची प्रचंड उर्मी आणि तळमळ प्रकाशजींना यशस्वी करून गेले आणि त्यामुळेच प्रकाशजींचा हा यशस्वी प्रवास इतरांनाही स्फूर्तिदायक ठरेल आणि विषमुक्त अन्नाची महती सर्वांनाच कळेल.